सत्तरीची सेल्फी हे चंद्रकांत बर्वे यांचं पुस्तक म्हणजे अतिशय आनंददायी असे विविध अनुभवांनी भरलेला एक अनोखा खजिनाच आहे। बर्वे यांना जी वेगवेगळी माणसं भेटली त्या माणसांच्या पण लोकांना माहिती नसलेल्या अशा आठवणी आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात। त्यातच एका लेखामध्ये त्यांनी अशी खंत व्यक्त केलेली आहे की ज्यांचं काम मोठं आहे, ज्यांच्या भेटी झालेत पण त्यांच्या मुलाखती मात्र राहून गेल्या। या राहून गेलेल्या मुलाखतीमध्ये एक मुलाखत म्हणून उल्लेख आहे, तो म्हणजे नारायणराव पवार। तुम्हाला सांगायचं कारण असं की हे नारायणराव पवार म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्या भारताला स्वातंत्र्य त्यावेळेला हैदराबाद स्वतंत्र झालं नव्हतं। त्यावेळी या नारायणराव पवारांनी निजामावर बॉम्ब टाकलेला होता, निजामाच्या गाडीवर। पुढे जेव्हा हैदराबाद स्वतंत्र झालं तेव्हा मात्र आपले नारायणराव पवार हे तुरुंगातच होते। नंतर आपल्या चंद्रकांत बर्वे यांनी दूरदर्शनच्या माध्यमातून काही छोटे छोटे उपक्रम केले, त्यात हैदराबाद मुक्तीसंग्रामावर कार्यक्रम केला, पण त्यांच्या मनात असूनही त्यांना नारायणराव पवारांची मुलाखत घेता आली नाही। आज मी हा उल्लेख मुद्दाम एवढ्यासाठी करते की मी हैदराबादला राहते, तिथल्या मराठी साहित्य परिषदेचं काम बघते। तसंच महाराष्ट्र मंडळात एक वेळ मला नारायणराव पवारांना भेटता तर आलंच, पण त्यांची मुलाखत घेण्याची ही संधी मिळाली आणि आमच्या संवादू या त्रैमासिकामध्ये मी त्यांच्यावर स्वतंत्र लेखही लिहिलेला होता। तेव्हा चंद्रकांत बर्वे यांना ही खंत नक्कीच वाटेल असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे नारायणराव पवार।